हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या या नॉनव्हेज फूड ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आम्ही मासळी खाण्याचा बेत केलाय. बाजारात छान ताजे मासे मिळाले म्हणून खूप प्रकारची मच्छी आणली. आता एवढी मच्छी तर आम्हाला एका टाइमाला सापडणार नाही, त्यामुळे त्यातली अर्धी मच्छी मी डीप फ्रीज करून ठेवते. तुम्ही माझा पूर्वीचा व्हिडिओ बघितला असेल, मासे कसे टिकवावे. त्या व्हिडिओमध्ये मी मासे रेफ्रिजरेट कसे करावे, म्हणजे कोणती पद्धत त्यासाठी वापरली पाहिजे की ज्यामुळे मासे एकमेकांना चिकटत नाही किंवा लगेच जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा लवकर यूजला मिळतात, ते मी सांगितलं होतं. तर आजही त्याप्रमाणे मी मांदेली इथे फ्रीझर मध्ये ठेवते. तुम्ही जर पहिले तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक शेअर करून देते. इथे मी मासे व्यवस्थित साफ करून घेतलेत आणि आम्हाला जसे हवे होते त्याप्रमाणे ते कापून घेतलेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचे पीस करू शकतात. काही जण अख्खे ठेवतात. मी शक्यतो मच्छीचे पीसेस करून घेते, कारण शिजताना ते व्यवस्थित शिजतात. आजचा आमचा बेत आहे खेकड्याचं कालवण आणि बांगडे फ्राय. मच्छी आणली की सगळ्यात पहिले मी ती साफ करून मॅरिनेट करून ठेवते, म्हणजे बाकीच्या जेवणाची तयारी करायला आपल्याला वेळ मिळतो आणि त्या वेळेत मच्छी छान मॅरिनेट होऊन जाते. तर पहिले आपण बघून घेऊया मच्छी कशा प्रकारे मॅरिनेट केली जाते. मच्छी मॅरिनेट करताना सगळ्यात पहिले त्याला मीठ लावलं जातं. फर्स्ट स्टेजलाच जर आपण मीठ व्यवस्थित लावलं तर पुढे जाऊन मच्छीची टेस्टही छान येते. त्यानंतर आलं लसूण पेस्ट लावून घ्यायची. याने काय होतं, मच्छीचा जो वैसट वास असतो तो जास्त येत नाही, म्हणून ही स्टेप कधीही गाळायची नाही. आलं लसूण पेस्ट मच्छीला गरजेचीच आहे. आता यात बाकीचे मसाले टाकून घेऊयात. हळद, हिंग, धणे जिरा पावडर आणि लाल मसाला. आणि लक्षात ठेवा, याच्यात कधी गरम मसाला वापरायचा नाही, कारण मच्छी गरमच असते. तर मच्छीसाठी गरम मसाला कधी यूज करायचा नाही. आणि हे सर्व लावून झाल्यावर त्याला कोकमचं आगळ किंवा लिंबाचा रस टाकून व्यवस्थित एकत्र करून मॅरिनेट करून ठेवायचं. ही मॅरिनेट केलेली मच्छी आता मस्त 1-2 तासासाठी साईडला ठेवून द्यायची आणि पुढे आपल्या पुढच्या कामाला लागायचं. आता मी खेकड्याचं कालवण बनवायला घेते. खेकडे मगाशीच माझे साफ करून झाले. आता खेकड्याचे आंगडे, पाय असे वेगळे करून घेते. या पायांचं आपण वाटण करून त्याचं पाणी कालवणात वापरणार आहोत. आता ते पहिले वेगळे ठेवून घेते आणि खेकड्यांना आलं लसूण पेस्ट थोडंसंच, अगदी जास्त नाही, आणि मीठ लावून घेते. मीठ पण थोडंसंच लावायचंय, कारण आपण कालवणात हे सर्व जिन्नस परत टाकणार आहोत. आता आलं लसूण पेस्ट आणि मीठ याला व्यवस्थित चोळून घ्यायचं. 2 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं आणि मग पुढे कालवण करायला घ्यायचं. कालवण तयार करण्यापूर्वी मी हे पाय वाटून त्याचं पाणी काढून गाळून घेतलेलं आहे, म्हणजे मला पूर्वतयारी सगळी करून झाल्यावर कालवण करायला जास्त वेळ लागणार नाही. त्यासाठी मी आलं लसूण पेस्ट आणि कांदा खोबऱ्याचं वाटण, भाजलेल्या कांदा खोबऱ्याचं वाटणही तयार ठेवलंय. सगळी पूर्वतयारी झाल्यावर मी कालवण बनवायला गेले. कालवणासाठी मी पहिले एक मोठा कांदा बारीक चिरून घेते. कालवण बनवायला सुरुवात करण्यासाठी पहिले कढईत तेल टाकून मस्त गरम करून घेते. तेल टाकल्यावर त्यात तमालपत्र टाकून घेते. त्यानंतर त्यात हिंग घालून मग कांदा फोडणीला घालते. बाजूच्या गॅसवर मी भात करत ठेवलाय, म्हणजे त्यात आपला थोडा वेळ पण वाचतो. कांदा लालसर सोनेरी रंगाचा झाल्यावर त्यात आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेऊयात. कांदा आणि आलं लसूण पेस्ट व्यवस्थित एकत्र असे शिजून झाल्यावर त्यात आपण सुके मसाले घालून घ्यायचे, म्हणजेच हळद, धणे जिरा पावडर, गरम मसाला आणि लाल मसाला. हे टाकून झाल्यावर व्यवस्थित एकत्र करून आपण झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवून शिजवत ठेवायचं.
2-3 मिनिटांनी हे सर्व जिन्नस एकजीव झाल्यावर यात आपण मॅरिनेट केलेले खेकडे टाकूयात. मॅरिनेट म्हणजेच आपण त्याला फक्त आलं लसूण पेस्ट आणि मीठ लावून घेतलं होतं थोडंसं, ते या मसाल्यात एकत्र करूयात. आणि मग ते एकत्र करून झाल्यावर त्यात आपण जे खेकड्याच्या पायाचं पाणी काढलं होतं गाळून, ते पाणी टाकून आपण हे शिजून देऊयात. या पाण्यानेच खेकड्याच्या कालवणाला अगदी रुचकर चव येते. पुन्हा झाकणावर पाणी ठेवून 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित शिजून देऊयात. खेकड्याचं कालवण मी आता बाजूच्या गॅसवर शिफ्ट करून घेतलंय. माझा भातही रेडी झालाय. आता मी साइड बाय साइड बांगडे पण तळून घेते. बांगडे मॅरिनेट करताना मी सर्व मसाले पुरेपूर त्याला लावून घेतले आहेत. त्यामुळे आता जेव्हा मला बांगडा डीप करायचा असेल त्यासाठी मी फक्त तांदळाचं पीठ आणि रवा घेणार आहे. त्यात मी मसाले किंवा मीठ काही टाकणार नाहीये. बांगडे एका बाजूला तळायला ठेवलेत. आता आपण दुसऱ्या बाजूला बघूयात की आपल्या खेकड्याच्या कालवणाला उकळी आली आहे का नाही. खेकड्याच्या कालवणाला उकळी आली आहे. आपण आता याच्यात आपल्या गरजेनुसार पाणी, मीठ आणि कांदा खोबऱ्याचं वाटण घालूयात. आणि थोडंसं त्यात मटन मसाला असेल तर मटन मसाला टाकून घ्यायचा. हे कांदा खोबऱ्याचं वाटण मी पहिलेच करून ठेवलं होतं. अशा प्रकारे तुम्ही वाटण करून 1-2 हफ्ते फ्रीज मध्ये ठेवू शकता. इथे तुम्ही 2 ते 3 चमचे वाटण वापरायचं, कारण आपण मगाशी जे पायाचं पाणी केलं होतं त्याच्याने आपलं कालवण घट्टसरच होतं. त्यामुळे जास्त वाटणाची गरज लागत नाही. मी वाटण मीठ वगैरे घालून घेतलंय. आता पुन्हा याला झाकण ठेवून शिजवत ठेवते. बांगडा एक साइडनी मस्त खरपूस फ्राय झालाय. आता मी याची पलटी मारून दुसऱ्या बाजूनी फ्राय करते. आता माझा भात झालाय. बांगडे पण ऑलमोस्ट फ्राय करून झालेले आहेत. गॅसवर पाणी कोमट करणारे ठेवलं आहे. भाकऱ्यासाठी ते मी वापरणार आहे. आणि बघा आपलं कालवण तयार आहे. मस्त आता वाफ येते, शिजून झालंय. आणि आता ह्याच्यावर मी कोथिंबीरची गार्निशिंग करते की झालं आपलं कालवण रेडी. आता गॅस बंद करून घेते आणि पटापट गरम गरम भाकऱ्या करून घेते. म्हणजे भाकऱ्या झाल्या की आपलं जेवण तयार. अशा प्रकारे आपलं जेवण रेडी झालं. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.